मॉर्निंग फ्रेंड्स. मी कुंभार सर. आज आपण 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टमधला 6 नंबरचा टॉपिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आज आपण स्टार्ट करणार आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा कन्सेप्ट लाईटशी रिलेटेड आहे की लाईटचं जे बिहेवियर आहे त्या बिहेवियरशी रिलेटेड आहे. इन 9th स्टँडर्ड आपण लाईटचं रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शनशी रिलेटेड येणारे डिफरंट कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. आज आपण या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन पार्ट म्हणजे व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लाईटचे एक्झॅक्ट रिफ्रॅक्शन आणि त्याच्याशी रिलेटेड येणारे डिफरंट कन्सेप्ट आणि त्या रिफ्रॅक्शनचे लॉज आजच्या आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया की लाईटचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता हे पाहण्यासाठी आपल्याला माहीत आहे की लाईट रेज जेव्हा पास होत असते फ्रॉम एनी सोर्स, जसं की नॅचरल सोर्स ऑफ लाईट सन, सूर्य हा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. जेव्हा त्या सूर्यापासून जे प्रकाश किरण लाईट रेज पास आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा ते आपल्यापर्यंत येतात थ्रू द एअर मीडियम ऑर विदाउट मीडियम अबाव द ॲटमॉस्फिअर, व्हॅक्यूम आपण ज्याला म्हणतो. त्याचबरोबर आपण जर काच घेतली तर काच आहे, काच ही सॉलिड असते, काचेमधून देखील लाईट पास होते हे देखील आपल्याला माहित आहे. पाणी ट्रान्सपरंट असतं, त्याच्यामधून देखील लाईट पास होते हे आपल्याला माहित आहे. परंतु इथं आपण पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की लाईट रेज जेव्हा आपण कोणत्याही मीडियम मधून पास होताना ती ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल्स होते. म्हणून टू रिमेंबर अबाउट फर्स्ट पॉईंट, लाईट रेज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन थ्रू द गिव्हन मीडियम. कोणत्याही मीडियम मधून लाईट पास होताना, जाताना, ट्रॅव्हल्स होताना ती नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये जात असते. आता जर लाईटचं मीडियम जर बदलत असेल तर नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहे आणि त्याच्यावरूनच लाईटचं रिफ्रॅक्शन काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा कन्सेप्ट समजावून घेणार आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि डिफरंट कन्सेप्ट रिलेटेड टू दी रिफ्रॅक्शन असे आपण पॉइंट्स इथं बघणार आहे. त्यासाठी आपण एक कन्सिडर करूया की इथं एक आपण ग्लास स्लॅब घेऊया. वी आर गोइंग टू कन्सिडर हिअर वन ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब आणि आपण त्याला नाव पण देऊया. दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अन ग्लास स्लॅब. PQRS, it is a glass slab, one of the transparent material medium, काचेची चिप ज्याला आपण म्हणू शकतो. असं आपण ग्लास स्लॅब घेतलेला आहे, सॉलिड आहे म्हणून याला आपण सॉलिड मीडियम म्हणणार आहे. अबाव द ग्लास येत वरती अँड बिलो द ग्लास असेल किंवा या साईडला आपण असं म्हणू शकतो की देयर इज अन व्हॉट एअर मीडियम. या ठिकाणी एअर मीडियम आहे. इन another word we have to say that it is a rare medium. Air medium or we have to say that it is a rare medium. आपण एअर मीडियम म्हणू शकतो किंवा त्याला रेअर मीडियम देखील आपण म्हणू शकतो. हे जे आहे ते सॉलिड मीडियम आहे, कॉल्ड ॲज अ डेन्सर मीडियम. आपण याला म्हणणार आहे डेन्सर मीडियम और यालाच आपण काय म्हणतो सॉलिड मीडियम. ओके, इट इज वन ऑफ द ग्लास स्लॅब आहे. वी आर गोइंग टू कन्सिडर हिअर, आपण कन्सिडर करूया की हिअर इज अ वन सोर्स ऑफ लाईट एस. इथे एक सोर्स ऑफ लाईट आहे एस, इथून लाईट पास होणार आहे. आता सपोज दॅट ए लाईट प्रोपेगेट और लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम ए सोर्स थ्रू द एअर मीडियम. आता ती एअर मीडियम मधून जेव्हा लाईट येईल तेव्हा ती लाईट रेज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. जेव्हा पण ती लाईट येईल तेव्हा ती स्ट्रेट लाईन मध्ये येईल. म्हणजे आपण इथं ही रेजला नाव दिलेलं आहे की ही रेज आलेली आहे. आपण सपोज दॅट या रेजला नाव देऊया, इथं ए पॉइंट्स देऊ आणि या इथपर्यंत या पॉइंट्सला आपण काय नाव देऊ बी पॉइंट नाव देऊ. तर रे इथं आपण नोटेशन्स लिहूया. इथं लेट अस आपण कन्सिडर करूया एस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ सोर्स ऑफ लाईट आहे. आफ्टर दॅट AB रे, AB represents incident ray
रे, आपण त्याला इन्सिडेंट रे म्हणणार आहे AB ला. आता ही रे एअर मीडियम मधून आलेला आहे आणि लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन, लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन होते. बट इन द अब्सेन्स ऑफ धिस मीडियम, जर समजा हे ग्लास मीडियम डेन्सर मीडियम जर नसतं तर ही लाईट रेज याच पद्धतीनं आय अशी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल झाली असते. दिस डॉटेड लाईन रिप्रेझेंट्स in the absence of this medium a light rays travels in a straight line. But मीडियम लागल्यामुळे लाईट रेज आपली डायरेक्शन थोडीशी काय करते, अशी चेंज करते. देयर इज व्हॉट चेंज इन डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. जेव्हा लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना आपली डायरेक्शन तिने बदलली, यालाच लाईटचं रिफ्रॅक्शन झालं असं म्हणतात. म्हणजे रिफ्रॅक्शन इज नथिंग बट व्हॉट द फिनॉमिनॉन इन विच द लाईट रे चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. मग ते मीडियम आयदर एअर टू सॉलिड असेल, सॉलिड टू एअर असेल, और लिक्विड असेल, बट देयर इज अ चेंज इन मीडियम. जर मीडियम बदललं की लाईट रेज आपली डायरेक्शन बदलते, यालाच लाईटचं रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. ॲज वेल ॲज लाईट रेजची व्हेलॉसिटी देखील बदलते. समजा एअर मीडियम मधून येताना आपण लाईटची व्हेलॉसिटी आपण V1 कन्सिडर केली, तर ज्यावेळेस ती लाईट रेज डेन्सर मीडियम मध्ये जाईल तेव्हा तिची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी बदलेल आणि ती व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करू V2 ने. म्हणजे हियर V1 रिप्रेझेंट्स व्हेलॉसिटी ऑफ द लाईट असेल इन एअर मीडियम आणि V2 रिप्रेझेंट्स व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. आता पहा, लाईट रेज एअर मधून आली, डेन्सर मध्ये जाताना आपली डायरेक्शन बदलली. समजा ती डायरेक्शन बदलून समजा या पॉइंटला आली, आपण या पॉइंटला नाव देऊया C पॉइंट. आपण या पॉइंटला नाव दिलेलं आहे, इथं C पॉइंट नाव दिलेलं आहे. आता सपोज दॅट लाईट रेज परत डेन्सर मधून परत जेव्हा एअर मध्ये येईल तेव्हा परत ती आपली डायरेक्शन बदलते, परत डायरेक्शन चेंज करते. म्हणजे जेव्हा जेव्हा मीडियम मध्ये बदल होईल तेव्हा तेव्हा डायरेक्शन चेंज बाय द लाईट, आणि त्यालाच आपण लाईटचं रिफ्रॅक्शन झालं म्हटलं जातं. इन दिस सिच्युएशन वी हॅव टू से दॅट देयर इज अ 2 टाइम्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. आपण इथं सांगू शकतो की या ठिकाणी 2 वेळा लाईटचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी मीडियम चेंज होतं आणि जिथून लाईट आपली डायरेक्शन चेंज करते तो जो पॉइंट असतो किंवा जिथं लाईट रेज टच होते, इन्सिडेंट होते, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडेंस. आता लाईट रेज या मीडियम मधून आली, याला आपण इन्सिडेंट रे म्हटलं. आपण जर इथं 2 मीडियम कन्सिडर केले, एअर आणि सॉलिड, तर लाईट रेज इकडून आली आणि इकडे डायरेक्शन चेंज केली, तर आलेली जी लाईट रे आहे तिला आपण इन्सिडेंट रे म्हणणार आहे. आणि ज्यावेळेस ती डायरेक्शन चेंज करते तेव्हा त्या लाईटला आपण रिफ्रॅक्टेड रे म्हणणार आहे. म्हणजे BC, या रे BC ला आपण इथं नाव लिहूया रे AB आणि रे BC रिप्रेझेंट्स रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे आपण म्हणणार आहे, दिस रिफ्रॅक्टेड रे. आता त्याचबरोबर आपण इथं V1 आणि V2 घेतलेले आहेत. V1 रिप्रेझेंट्स व्हेलॉसिटी ऑफ लाईट in air medium and V2 represents velocity of light in denser medium. इथं महत्वाचे पॉइंट्स आहे, लक्षात ठेवा. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. या डायग्राम वरून आपण एक्सप्लेन करतोय. इन्सिडेंट रे AB, रिफ्रॅक्टेड रे आहे. आता जेव्हा लाईट परत डेन्सर मधून, सॉलिड मधून परत बाहेर एअर मध्ये येत असेल, इथं एअर मीडियम आहे, तर या रेजला आपण ABC आणि या रेजला आपण CD, यांना इमर्जंट म्हणणार आहे. रे CD तिला आपण म्हणणार आहे इमर्जंट रे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, इमर्जंट रे. इमर्जंट रे आपण कधी वापरणार आहे, जेव्हा लाईट रेज सॉलिड टू एअर पास होत असेल तर, आणि हे एअर टू सॉलिड म्हणजे डेन्सर पास होते.
आता त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहायचे आहेत. त्यासाठी फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत की हा पी क्यू इज द सरफेस ऑफ सॉलिड आहे. डेन्सर मीडियमचा हा सरफेस आहे आणि लाईट रेज इकडून येऊन या सरफेस वरती इन्सिडेंट होते. ज्या पॉइंटला इन्सिडेंट होते, ज्या पॉइंटमध्ये इन्सिडेंट होते तो पॉइंट ऑफ इन्सिडन्स. इट इज अ पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आता या पॉइंट ऑफ इन्सिडन्स मधून आपण पी क्यू सरफेसला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहे. फ्रॉम द पॉइंट ऑफ इन्सिडन्स मधून मी इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहे. दिस इज अ परपेंडिक्युलर लाईन. इट इज अ परपेंडिक्युलर ड्रॉ टू दी पी क्यू. आणि या परपेंडिक्युलरला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल, रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एन. आणि तो आपण एन इकडे एन डॅश लिहिलं तरी चालेल. एन डॅश रिप्रेझेंट्स द नॉर्मल. इथं आपण सांगणार आहे एन नॉर्मल. आता आपल्याला जो डिफाइन जे बघायचं आहे, डेफिनेशन्स आपल्याला ज्या पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला लिहायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे देर इज अ चेंज इन डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. दिस इज नथिंग बट व्हॉट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण टेक्स्ट बुक मध्ये देखील डेफिनेशन आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच लाईट रे जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होते तेव्हा ती आपली डायरेक्शन चेंज करते, त्यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. आपण सेकंड डेफिनेशन इथं आपल्याला पाहायचे आहे ती म्हणजे आहे नॉर्मल. Normal is nothing but what? It is a perpendicular line drawn to the surface of denser medium at a point of incidence. म्हणजे in short a perpendicular line, एक मी शॉर्ट मध्ये लिहितोय, a perpendicular line to the free surface of solid or denser म्हणू शकतो आपण, solid or denser from point of incidence is called normal. A perpendicular line to the free surface, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे टू दी फ्री सरफेस ऑफ सॉलिड आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ इन्सिडन्स कॉल्ड एज, आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो. म्हणजे नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर लाईन टू दी सरफेस. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता पहा, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे यांच्यामध्ये एक अँगल तयार झालेला आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अँगल बिटवीन incident ray and normal called as angle of incidence and is represented by symbol small I. त्यामुळे आपल्याला इथं तिसरी डेफिनेशन येईल ती म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल आय ने रिप्रेझेंट केलं जातं. आणि अँगल ऑफ इन्सिडन्सची डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो, द अँगल made by incident ray to the normal at point of incidence is called आपण त्याला काय म्हणू शकतो, अँगल ऑफ इन्सिडन्स आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर पहा, ही रिफ्रॅक्टेड रे आहे. देयर इज अ रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल तयार झालेला आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यामुळं सिमिलरली आपण इथं फोर्थ डेफिनेशन लिहू शकतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल आर. याच्या आधारे आपण लिहू शकतो द अँगल मेड बाय इन्सिडेंट रेच्या ऐवजी शब्द फक्त बदलायचा आहे. कोणती शब्द वापरायचा आहे, रिफ्रॅक्टेड रे शब्द वापरायचा आहे.
the angle made by refracted ray to the normal at a point of incidence is called angle of refraction. सिमिलरली आपल्याला लास्ट एक डेफिनेशन आहे, जर आपण या पॉइंट ऑफ इन्सिडन्स या सरफेसला एस आर या सरफेसला पॉइंट ऑफ इन्सिडन्स मधून जर आपण एक लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॉर्मल. आपण एम ने रिप्रेझेंट करूया, एम एम डॅश. आणि या नॉर्मल मुळे जर समजा इथं अँगल तयार होतोय इमर्जंट रेला, तर इमर्जंट रेनी तयार केलेला अँगल त्याला अँगल ऑफ इमर्जन्स रिप्रेझेंटेड बाय ई ने आपण सांगू शकतो. मग त्यावेळेस ही इन्सिडेंट रे असते आणि हा अँगल आपण आय कन्सिडर करू शकतो. तर इथं चौथी डेफिनेशन एक लक्षात ठेवायचं, पाचवी डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे, अँगल ऑफ इमर्जन्स. 5 नंबर angle of emergence represented by symbol E. तुम्ही इथं लक्षात ठेवणार आहात. अँगल ऑफ इमर्जन्सी डेफिनेशन ॲज इट इज सांगू शकता तुम्ही, द अँगल मेड बाय इमर्जंट रे टू द नॉर्मल ॲट अ पॉइंट ऑफ इन्सिडन्स कॉल्ड एज अ अँगल ऑफ इमर्जन्स. हे तुम्ही इथं सांगू शकता. तर आपण हा इंट्रोडक्शन पार्ट याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ दॅट फिगर we can remember about these definitions. तर तुम्हाला ह्या डेफिनेशन्स इथं लक्षात ठेवायचे. आफ्टर दॅट आपल्याला याच डायग्रामच्या आधारे आपल्याला काय करायचे आहेत, लॉज बघायचे आहेत, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तर ते लॉज आपण पाहूया. तर ह्या डेफिनेशन्स तुम्ही पाहू शकता की इथं आपण ज्या डेफिनेशन्स घेतलेल्या आहेत त्या डेफिनेशन्स मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, त्यानंतर नॉर्मलची डेफिनेशन आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँड अँगल ऑफ इमर्जन्स आहे. आफ्टर दॅट आपण पुढचा पॉइंट बघणार आहे तो म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. इथं आपण पाहूया द नेक्स्ट पॉइंट विथ द हेल्प ऑफ दॅट फिगर, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आपण इथं पाहूया. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता फर्स्ट लॉ आपण याच्यामध्ये टोटल ऍक्च्युली पहिला लॉ सांगू शकतो आपण. फर्स्ट लॉ, सपोज दॅट इन्सिडेंट रे हा नॉर्मल आणि ही रिफ्रॅक्टेड रे हे तिन्ही पण एकाच प्लेन मध्ये, प्लेन PLANE प्लेन म्हणजे प्रतलामध्ये आपण रिप्रेझेंट करतो, म्हणून ऑल दीज आर लाईज इन द सेम प्लेन. हा फर्स्ट लॉ तुम्हाला सांगायचा आहे. काय फर्स्ट लॉ असणार आहे, द इन्सिडेंट रे त्यानंतर किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स पण सांगू शकता, रिफ्रॅक्टेड रे किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणू शकता, अँड नॉर्मल आर लाईज इन द सेम प्लेन. हे सगळे एका प्लेन मध्ये येतात. सिमिलरली याच्याच आधारे आपण दुसरा एक लॉ इथं सांगू शकतो की जर तुम्ही हा नॉर्मल बघितला तर नॉर्मलच्या या साईडला इन्सिडेंट रे येते आणि नॉर्मलच्या या साईडला रिफ्रॅक्टेड रे येते. म्हणजे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल लाईज अपोजिट टू दी नॉर्मल. हा सेकंड रूल तुम्ही इथं सांगू शकता. सेकंड रूल और सेकंड लॉ सांगू शकता, द इन्सिडेंट रे और एंगल ऑफ incident ray or angle of incidence and refracted ray or angle of refraction are lies opposite to the normal, are lies opposite to the normal. This is the second rule or second laws of refraction. इथं तुम्ही हा लक्षात ठेवू शकता. आता तिसरा, जर तुम्ही लॉचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला इथं तिसरा स्नेल्स लॉ लक्षात ठेवायचा आहे. आफ्टर दॅट लॉज ऑफ रिफ्रॅक्शन नंतर आपल्याला इथं स्नेल्स लॉ लक्षात ठेवायचा आहे.
स्नेल्स लॉ. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, स्नेल्सनी सांगितलेल्या लॉ नुसार आपल्याला काय कन्सेप्ट लक्षात ठेवायचा पहा. समजा हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि तो आपण साइन ऑफ आय अँगल घेतला. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, हाऊ टू रीड इट, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याचबरोबर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे टू दी साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. असं जर आपण दोघांचा रेशो घेतला, म्हणजे समजा अँगल ऑफ इन्सिडन्सची व्हॅल्यू 40 आहे आणि ही समजा 35 असेल, 28 असेल, 30 असेल, मे बी लेस दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. आपण त्यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या आणि कॅल्क्युलेशन करून एक व्हॅल्यू काढली. त्यानंतर आपल्याला ती व्हॅल्यू काहीतरी एक्स मिळाली असेल. आफ्टर दॅट आपण सेकंड अँगल ऑफ इन्सिडन्स साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोजला आणि परत त्याच पेअरसाठी परत हाच रेशो घेतला. तर आपल्या असं लक्षात येईल की फॉर डिफरंट अँगल ऑफ इन्सिडन्स अँड डिफरंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन द पेअर, द रेशो ऑफ साइन ऑफ आय टू दी साइन ऑफ आर ऑलवेज आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज त्यांच्या कशा मिळतात, कॉन्स्टंट मिळतात. म्हणून हा जो कॉन्स्टंट रेशो आहे याला कसला रेशो म्हणतात, कॉन्स्टंट रेशो. हा स्नेल्सने सांगितलेला आहे आणि दॅट कॉन्स्टंट रेशोलाच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणू शकतो की साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट येतं आणि ह्याच कॉन्स्टंटला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट रिप्रेझेंटेड बाय, मे बी आपण एन ने रिप्रेझेंट करू शकतो. या ठिकाणी आपण ते एन ने रिप्रेझेंट करू शकतो. मग अशा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन बाय स्नेल्स लॉ नुसार आपण सांगू शकतो द रेशो ऑफ, अकॉर्डिंग टू स्नेल्स काय सांगू शकतो, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू दी साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट येतो अँड धिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा स्नेल्स लॉ आहे. आणि जर डेफिनेशन आपल्याला बघायची असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची तर बाय युजिंग व्हेलॉसिटीज आपण सांगू शकतो. तर डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण डेफिनेशन सांगू शकतो. सपोज दॅट लाईट रेज पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये येत असेल तर आपण इथं रिप्रेझेंट करू शकतो 1, 2. आता हे कसं वाचायचं आहे, एन रिप्रेझेंट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respect to first medium. Here 1 and 2 represents first and second medium. म्हणजे लाईट रेज पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये येत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला सेकंड मीडियमचा मिळतो आपल्याला. इथं आपण सांगितलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आणि याची डेफिनेशन आपण सांगू शकतो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, refractive index of second medium with respect to first medium, is defined as म्हणजे is equal to आपण घेणार आहे, is defined as the ratio भागाकार घ्यायचा आहे. कुणाचा रेशो, the ratio of velocity of light in first medium. V1 represents velocity of light in first medium, the ratio of velocity of light in first medium to the velocity of light in second medium. आणि या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्ही डेफिनेशन पण सांगितली आणि हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवू शकता. वन्स अगेन बघा डेफिनेशन आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे कशी लक्षात ठेवू शकतो. हा एन रिप्रेझेंट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग कसं बोलणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respect to first medium is defined as the ratio म्हणजे भागाकार, the ratio of कुणाचा रेशो, velocity of light in first medium to the velocity of light in second medium. आणि इथं velocity upon velocity असल्यामुळे आणि हा कॉन्स्टंट रेशो असल्यामुळे याला युनिट येत नाही. तर असे काही हे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, हा स्नेल्स लॉ आणि हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. आणि त्याचबरोबर एक 3 रूल आहेत, एक 3 डिफरंट कन्सेप्ट आहेत की जर मीडियम
जर चेंज होत असेल तर रिफ्रॅक्टेड रेचं जे बिहेवियर आहे म्हणजे डिफरंट कसे असणार आहेत कन्सेप्ट ते इथं मी थोडं एक्सप्लेन करणार आहे. बघा 3 पॉइंट्स इथं आपण एक्सप्लेन करणार आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. कोणता पॉइंट आपण घेऊया त्याला? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. मीडिया म्हणजेच मीडियम, माध्यम, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. आता सपोज दॅट फर्स्ट कंडिशन आहे की जर सपोज दॅट हे डेन्सर मीडियम आहे, दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ डेन्सर मीडियम, आणि इकडे आहे ते एअर और रेअर मीडियम आहे, अँड लाईट रेज इन्सिडेंट फ्रॉम काय होते, इन्सिडेंट फ्रॉम एअर टू डेन्सर. दॅट्स अ कंडिशन. ही कंडिशन आहे की लाईट रेज इन्सिडेंट होते किंवा लाईट रेज पास होते एअर टू डेन्सर. मग पहिली कंडिशन काय आहे की जर लाईट रेज एअर टू डेन्सर पास होत असेल, लाईट रेज पासेस, मी सिम्बॉलिकली दाखवतो, एअर टू डेन्सर असं जर होत असेल, या कंडिशनला व्हेन लाईट पासेस फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम, त्यानंतर जी रिफ्रॅक्टेड रे आहे, रिफ्रॅक्टेड रे, ही जी रे आहे ही काय होते, बेंड होते, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल, नॉर्मल कडे बेंड होते, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. टू रिमेंबर, हा इन शॉर्ट मी सांगितलेला आहे, तुम्ही हे पॉइंट्स लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण काय कंडिशन बघतोय की जर लाईट रेज एअर टू डेन्सर पास होत असेल आणि लाईटचं रिफ्रॅक्शन होत असेल तर त्यावेळेस लाईट रेज बेंड होते, म्हणजे रिफ्रॅक्टेड रे बेंड होते किंवा कुणीकडे बेंड होते, टुवर्ड्स दी नॉर्मल. बघा इकडे अशी बेंड झालेली आहे, आणि त्यावेळेस इथं तयार होणारा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इथं तयार होणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी ग्रेटर दॅन काय असतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतो. हे इथं लक्षात ठेवा. तेव्हा हा अँगल या अँगल पेक्षा हा अँगल कसा असतो, ग्रेटर असतो. ही पहिलं कंडिशन लक्षात ठेवू शकता. समजा दुसरी कंडिशन आपण अशी घेतली की लाईट रेज सपोज दॅट डेन्सर मधून आता एअर मध्ये पास होत असेल, इकडून इकडे किंवा इकडून इकडे आपण दाखवू. समजा हा नॉर्मल आहे, ही इन्सिडेंट रे होणार आहे, दॅट्स इन्सिडेंट रे. आणि जेव्हा ती लाईट इन्सिडेंट होईल कोणत्या मीडियम मधून, डेन्सर मधून, आणि आता एअर मध्ये पास होईल तेव्हा ही रिफ्रॅक्टेड रे काय होते, ही रिफ्रॅक्टेड म्हणजे याला आपण इमर्जंट रे म्हणतो, ही काय होते, अवे फ्रॉम दी नॉर्मल होते. इट्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. ही नॉर्मल कडे बेंड होत नाही तर इट अवे फ्रॉम दी नॉर्मल. कंडिशन याच्यावरून लक्षात ठेवा. इथं डेन्सर टू एअर येईल, इथं कसं येणार आहे, डेन्सर टू एअर येईल, आणि जेव्हा लाईट डेन्सर टू एअर येते तेव्हा रिफ्रॅक्टेड रे किंवा इमर्जंट रे आपण म्हणूया त्याला, रिफ्रॅक्टेड रे bend away from normal, to remember about this most important point. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, कारण ही इन्सिडेंट रे आहे डेन्सर मीडियम मध्ये इन्सिडेंट रे, तर हा अँगल ऑफ इमर्जंट होतो. आणि ह्या जर दोघांचं कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी लेस दॅन असतो अँगल ऑफ इमर्जन्स पेक्षा. हे असं लक्षात ठेवा, आय मस्ट बी लेस दॅन ई येतं. तर हे दुसरी कंडिशन आहे, इथं लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथं तिसरी जी कंडिशन्स आहे, तिसरी कंडिशन्स पहा इथं काय दिलेलं आहे. जर सपोज दॅट्स अ डेन्सर मीडियम असेल, थर्ड कंडिशन आहे, दिस इज द डेन्सर मीडियम.
इकडं एअर मीडियम आहे. आता सपोज दॅट इन्सिडेंट रे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू दी सरफेस असेल. इन्सिडेंट रे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू दी सरफेस असेल देट इट कॅनॉट बी रिफ्रॅक्टेड. तर त्यावेळेस ही रिफ्रॅक्ट होत नाही, तर ती सरळ तशीच जाते. म्हणजे हे इथं महत्वाचे पॉइंट्स तर लक्षात ठेवा. हा तिसरं कंडिशन्स आहे की जर इन्सिडेंट रे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असेल मग ती एअर मधून डेन्सर मध्ये जाऊ किंवा डेन्सर मधून एअर मध्ये जाऊ. बट दॅट इन्सिडेंट रे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू दी सरफेस असेल तर इट कॅनॉट बी रिफ्रॅक्टेड. इट कॅन ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये काही डेफिनेशन्स बघितले का डायग्रामच्या आधारे, ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, नॉर्मल, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इमर्जन्स हा डेफिनेशन पार्ट बघितला. डायग्राममध्ये इन्सिडेंट रे, नॉर्मल, पॉइंट ऑफ इन्सिडन्स, अँगल कसे तयार होतात हे सगळे पॉइंट्स आपण बघितले. त्याच डायग्रामच्या आधारे आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन्स पाहिले. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन नंतर आपण स्नेल्स लॉ देखील पाहिला की रेशो आहे साइन आय टू दी साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंटला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन आपण पाहिली विथ द हेल्प ऑफ व्हेलॉसिटीच्या कन्सेप्टनुसार आणि ते सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करतात आणि सिम्बॉलवरून आपण डेफिनेशन कशी लक्षात ठेवू शकतो आपण हे आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे अंडरस्टूड करून घ्या. याच्या आधारे आपल्याला लाईटशी रिलेटेड येणारे जे पुढचे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला इझिली समजणार आहेत. आणि देर आर सिम्पल कन्सेप्ट रिलेटेड टू दी लाईट. सिम्पल कन्सेप्ट आहेत, अंडरस्टँडिंगसाठी खूप सोपे आहे. 1 to 2 times read up करा. You can easily understood about all these concept. होप सो की तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेले कन्सेप्ट तुम्हाला समजलेले असतील. आपण नेक्स्ट लेक्चरला द डिफरंट कन्सेप्ट रिलेटेड टू द आपण लाईट पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.